काय तुम्हाला प्रश्न पडतोय, तुम्ही गरीब आहात, मिडल क्लास आहात का श्रीमंत आहात? जर तुम्हाला हा प्रश्न पडतोय तर हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे की तुम्ही आजच्या तारखेला गरीब आहात, मिडल क्लास आहात का श्रीमंत आहात. नक्की हा व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये हे जे काही मी इथं सांगतोय तुम्हाला पटतंय का नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले. मागचे 10 वर्ष झाले फायनान्शियल लिटरसी या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करतोय. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे. बरेचसे लोक म्हणतात की सर मी आता एवढं कमवलंय, मग मी आता श्रीमंत झालो का, मी आता मिडल क्लास आहे का अजून, तर असं बरेचसे काही प्रश्न येतात. तर मी आहे ना एक पुस्तकाची समरी वाचली होती, ऐकली होती. देवदत्त पटनायक नाव आहे त्यांचं आणि ऑथरचं, आणि पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू बिकम अ रिच. या पुस्तकात ते ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं. म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करावं की तुम्ही मिडल क्लास आहात, श्रीमंत आहात, काय आहात नक्की ते तुम्हाला सांगावं. ते म्हणतात की जर तुम्ही स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून खाता तर तुम्ही गरीब आहात. जर तुम्ही एखादा आचारी पार्ट टाईमला ठेवलाय सकाळचं किंवा संध्याकाळचं स्वयंपाक करण्यासाठी तर तुम्ही मिडल क्लास आहात. आणि जर तुमच्याकडे फुल टाईम आचारी कामाला आहे जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी स्वयंपाक बनवतो तर तुम्ही श्रीमंत आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. ते पुढे म्हणतात की जर तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुवून इस्त्री करून घालत असाल तर तुम्ही गरीब आहात. पण तुम्ही जर वॉशिंग मशीन घेत असाल, त्याच्यामध्ये कपडे धुत असाल आणि ते धुतल्यानंतर इस्त्री करायला इस्त्रीवाल्याकडे देत असाल तर तुम्ही मिडल क्लास आहात. आणि जर तुम्ही श्रीमंतीचा विचार करत असाल तर तुम्ही श्रीमंत तेव्हा आहात जेव्हा तुम्ही काय करताय की एक माणूसच हायर केलाय जो 24/7 तुमच्या घरात राहतो आणि तो तुमच्यासाठी धुनी सगळी धुतो, इस्त्री करतो, सगळं काही करतो आणि तुमच्यासाठी रेडी सगळं ठेवतो. असे बरेचसे एक्झाम्पल त्यांनी दिली. जर तुम्ही स्वतः गाडी चालवताय तर तुम्ही गरीब आहे. तुम्ही कुठेतरी लांब जाण्यासाठी ड्रायव्हर हायर करता तर तुम्ही मिडल क्लास आहे. आणि तुमच्याकडे जर 24/7 जर ड्रायव्हर आहे तर तुम्ही श्रीमंत आहात. तर मित्रांनो, हा सगळा जो प्रपंच आहे तर तुम्ही याचा विचार करू शकता. आता बऱ्याचशा लोकांची खूप चांगली आर्थिक परिस्थिती असेल पण ते कुक ठेवत नाहीत किंवा इस्त्रीला कपडे बाहेर देत नाही, तर ती मानसिकता कदाचित ती 19-20ची असू शकते. अमाप पैसा नाही आहे, जेमतेम चांगला पैसा आहे पण जेमतेम आहे, तर मिडल क्लास आहात तुम्ही. आणि जर सगळंच स्वतः करत असाल, स्वतः करणं म्हणजे बायको किंवा नवऱ्याने कोणीतरी करणं, घरातल्या माणसांनीच करणं, तर ते गरिबीचं लक्षण आहे. मिडल क्लास लोक काय करतात तर ते थोडंफार स्वतःच करतात, थोडंफार मशीनकडून काम करून घेतात किंवा जेव्हा गरज लागेल तेव्हा लोकांना पण हायर करतात. हे मिडल क्लास आहेत. आणि श्रीमंत लोक हे ऑलवेज लोकांना हायर करतात. डेलिगेशन हे त्यांचं खूप मोठं स्किल असतं. ते कोणतंच काम स्वतः करत नाहीत. त्यांना जेवढं 10% 20% जे फ्रुटफुल काम आहेत ते स्वतः करतात आणि बाकीची सगळी कामं जे अनप्रोडक्टिव्ह आहेत ते लोकांना डेलिगेट करतात. मित्रांनो, बिझनेसमॅन आहे आणि बिझनेसमॅनचा वाईफ घरामध्ये धुणे भांडे करते तर ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. कारण तिथं एक 10,000ची 15,000ची 20,000ची मेड आणून ठेवली आणि फक्त बायको ऑफिसला जरी येऊन बसली तरी ऑफिसमधली लोक खूप चांगलं काम करतील आणि माइट बी प्रोडक्टिव्हिटी लाखांनी 2 लाखांनी वाढेल. म्हणजे ती जर घरात धुणी भांडी 10-20 हजाराची करत असेल तर तिला नक्कीच तुम्ही शिफ्ट केलं पाहिजे तुमच्या ऑफिसमध्ये आणि तिथं तुम्ही एक कामवाली मेड हायर केली पाहिजे. हीच श्रीमंतीची लक्षणं आहेत किंवा हेच श्रीमंतीचं पुढे जाण्याचं मार्ग आहे असं मला वाटतं. आपण प्रत्येक वेळेला सगळं काम मीच करतो, घराचा पेंट पण मीच मारणार, काही खिळा ठोकायचा मीच ठोकणार, प्लंबिंग पण मीच करणार, हे जर तुम्ही करत असाल ती तुमची एक्सपर्टाईज नसेल तर यू आर नॉट सेव्हिंग मनी, यू आर वेस्टिंग युअर व्हॅल्युएबल टाईम, यू आर वेस्टिंग युअर एक्सपर्टीज. आणि तुम्ही कुठंतरी कोणाचं तरी काम करून तेही बेस्ट करणार नाही आणि वाटोळं करताय. सो मॅक्सिमम कामं डेलिगेट करा असं मला वाटतं. ते श्रीमंतीकडे जाण्याचं लक्षण आहे आणि तेच खरी गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. धन्यवाद.